निवडून दिलं, त्यांच्यावर घालून पाडून शब्दाचा उल्लेख करता। आणि ही परंपरा सुरू झाली ना तर प्रत्येकाला टोमण्यात ना पडेल। हे काय भुजबळ साहेब इथे आहेत, त्यांची सहनशक्ती या महाराष्ट्राने पाहिली आहे। कित्येक वर्ष त्यांच्या नावाचा उल्लेख, आता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही का, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते सहन केलं, त्यांनी त्याची परिपक्वता दाखवली। आज एकनाथ शिंदेजी दाखवत आहेत। मी म्हणेन जनता त्यांच्या बरोबर आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, महायुती मजबूत आहे। पण या पद्धतीने सतत सातत्याने खाली बसून हातवारे, टोमणे, नाव, याचा स्फोट होऊ शकतो। अध्यक्ष महोदय, माझी अपेक्षा दोघांकडूनही आहे, इकडचंही कोणी बोलू नये, तिकडचंही कोणी बोलू नये। आणि भाषा आणि आपण, मी काय तुम्हाला सुचवावं, ही वेळच आहे त्या कामाने सुचवण्याची। आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही। भास्करराव, तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात, तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा खूप आहेत, व्यक्तिशः आहेच, हेतू आरोप हा नाही। तुम्ही स्पष्टीकरण देऊन या विषयातला जो गंभीरपूर्वक अन्यथा विचार निघू शकतो, चेअरला वाटतोय, आम्हाला वाटतोय, याच्यातले शब्द मागे घ्या, या विषयावर पडदा माफीनामा टाका, अशी अपेक्षा मी करतो। धन्यवाद। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो। जरूर मला माफी मागितली पाहिजे, मी सुरुवातीला कबूल करतो, पण त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं माझं देखील ऐकून घ्यावं आणि मला वेळ द्यावी आपण। अध्यक्ष महोदय, काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं, आपण बघितलं असाल। मी मिनिट इथं बसलेलो होतो, मी उठलेलो नव्हतो। काही कंपल्शन जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत, नाही अशातला भाग नाहीये। मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून, गेल्या 4-5 वर्षामध्ये एकदाही मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही। मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथे परंपरेबद्दल आग्रही असतो। अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असाल की गेल्या 2-3 अधिवेशनमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर मी सातत्याने उपस्थित करायचो, मी केलेला नाही। ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळेला समोरून कोण गेला तर क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो, मी ओरडत नाही अध्यक्ष महोदय। परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बरं झालं दादा तुम्ही आलात ते, सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होतंय की काय होतंय मला माहीत नाही, ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजींनी केला। मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात, इतक्या टॉन्टिंग होतं, त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब। आता आपण कालच्या विषयावर येऊया। मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही साहेब। सभागृहामध्ये मला कधीही माफी मागावी लागलेली नाही, पण तरी सुद्धा इथले मी माफी मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा। परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिषजी ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं, की मी नियमाचे आग्रह धरतो। मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा सातत्याने आग्रह धरतो आणि भांडणच करतो मी, तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामा नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे। परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण 32(3) काल उल्लेख केला, विधानसभा अधिनियमाचा 32(3) उल्लेख केला अध्यक्ष महोदय, मला आपण राईट ऑफ रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही आशिषजी, तुम्हाला मान्य करावं लागेल। अशा प्रस्तावावर 293च्या प्रस्तावावर 4-2 प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे। मी 2च प्रश्न विचारणार होतो, मी त्यांच्या, मला बोलू द्या, आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे, हे असं बरोबर नाही। आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का? म्हणजे आम्ही सहन करायचं? आणि म्हणून मला माझा प्रश्न 2-3 प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता। आपण नंतर काय बोललात तेही मी बघितलं, आपण हातामध्ये कागद घेतलात। आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आलो, मी लगेच उठलो। मला माहित आहे मी कधी उठलो तो, मला चांगलं माहिती आहे। मी हातवारे करून बोलतो, मी जाणीवपूर्वक हातवारे, मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा मी बोललोच, मी आहे ते अध्यक्ष महोदय सांगतोच। आता सुद्धा माझे हात हलतायत।
आता सुद्धा रामभाऊ कदमांना आपण दिलत नाही, पुढचा प्रश्न पुकारला तर रामभाऊनी असे हात केले, रामभाऊनी केले. पण ते रामभाऊ मग ठीक आहे, आपले ते आविर्भाव, आमचा तो गुन्हा, हे आम्ही मान्य करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयांना भेटायला गेले. मला माहित आहे की या सभागृहामध्ये आज हा विषय निघणार, आपण फेस केलं पाहिजे, आपण पाठ फिरवता कामा नये. आपल्याला मी या ठिकाणी अशी जी मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात, मी सांगतो सभागृहाला की होय, माझ्याकडून बाहेर मीडिया समोर जे शब्द गेले ते जायला नको होते. अध्यक्ष महोदय, मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत, आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा. या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बसून घ्या, बसून घ्या. असं काय करत? आणि अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली पाहिजे, असं मी बोललो. सुरुवातीला मी बोललो, नाही अशातला भाग नाही. त्यामुळं माझं चूकच झाले, मी कबूल करतो. माफी मागितली किंवा दिलगिरी व्यक्त केली, माफी सुद्धा मागतो. याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायची आहे ती आपण द्या, मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे, चला, बस झालं आता. सन्मान्य सदस्य, ठीक आहे, ठीक आहे, सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आत्ताच बघा, एक लक्षात घ्या, हा अवमान काय माझा वैयक्तिक नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी